नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ता योजना आणि त्यासोबतच सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय. गेल्या काही वर्षापासून ग्रामीण भागात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ते नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये जाण्यासाठी फक्त फक्त पायवाट आहे. काही ठिकाणी रस्ते अतिक्रमणामुळे ते बंद झाले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याची कोणतीही नोंद सरकारी कागदपत्रामध्ये नाही. यामुळे शेतकऱ्यांना पिकाची वाहतूक करणे, शेतीचे साहित्य नेणे किंवा ट्रॅक्टर, हार्वेस्टर यासारखी यंत्रे शेतात नेणे खूप कठीण होते. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने पांदन रस्ते मुक्त करण्याची आणि त्यांची अधिकृत नोंद करण्याची मोठी मोहीम सुरू केली आहे. पांदन रस्त्याची नोंद सातबारा उतार्यावर. मित्रांनो, या योजनेतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता शेत रस्त्याची नोंद सातबारा उतार्यावर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906च्या कलम 5 नुसार आदेश काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता प्रत्येक शेत रस्त्याचे लांबी, रुंदी, दिशा, सीमा यांची नोंद अधिकृतरित्या केली जाणार आहे. आणि एकदा ही नोंद झाली की त्या रस्त्यावर कोणतेही अतिक्रमण करणे कायद्याने चुकीचे ठरेल. तर ग्रामस्तरावर कशी होणार प्रक्रिया? आता प्रश्न येतो की ही प्रक्रिया नेमकी कशी होणार? सरकारने यासाठी ग्रामस्तरावर एक ठराविक प्रक्रिया निश्चित केली आहे. सर्वप्रथम गावातील सर्व शेत रस्त्यांची यादी तयार केली जाईल. ही यादी ग्रामसभेमध्ये मंजूर केली जाईल. त्यानंतर ती तहसीलदार कार्यालयाकडे पाठवली जाईल. यानंतर भूमी अभिलेख विभाग त्या रस्त्यांचे मोजमाप आणि सीमांकन करेल. ज्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई केली जाईल. यानंतर त्या सर्व रस्त्याची अधिकृत नोंद सरकारी नकाशामध्ये आणि सातबारा उतार्यावर केली जाईल. प्रत्येक पांदन रस्त्याला मिळणार क्रमांक. या योजनेतील आणखीन एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता प्रत्येक पांदन रस्त्याला सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहे. जसे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग किंवा ग्रामीण रस्त्यांना क्रमांक असतो, तसेच आता शेत रस्त्यांनाही क्रमांक दिला जाणार आहे. यामुळे भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास त्या रस्त्याची ओळख पटवणे सोपे होणार आहे. राज्यभर मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण. सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यभर मोठ्या प्रमाणात शेत रस्त्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत लाखो रस्त्याची नोंद करण्यात आली आहे. हजारो रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. तसेच अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांमध्ये असलेले वाद देखील मिटवण्यात आले आहेत. आमदाराच्या अध्यक्षतेखालील समित्या. या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या आहेत. या समित्याच्या अध्यक्षपदी त्या भागातील आमदारांना नेमण्यात आले आहे. या समित्यामध्ये महसूल, भूमी अभिलेख आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी देखील असतील. या समित्या दर महिन्याला बैठक घेऊन रस्त्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. भूमी अभिलेख विभागासमोर मोठे आव्हान. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक मोठे आव्हान देखील आहे, ते म्हणजे भूमी अभिलेख विभागाकडे असलेले कमी मनुष्यबळ. कारण राज्यभर हजारो किलोमीटर शेत रस्त्यांचे मोजमाप करायचे असल्यामुळे उपलब्ध कर्मचारी आणि यंत्रसामग्री अपुरी पडत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, खाजगी सर्व्हरची नेमणूक. सरकारने आता जिल्हाधिकाऱ्यांना खाजगी भूकर मापक किंवा सर्व्हर नेमण्याचा अधिकार दिला आहे. हे खाजगी सर्व्हर रस्त्याची मोजमाप करतील आणि त्यानंतर सरकारी अधिकारी त्यांची पडताळणी करतील. यामुळे मोजमापाची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. ड्रोन आणि रोवर मशीनचा वापर. या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे. सरकारने रोवर मशीन आणि ड्रोन खरेदीसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. यामुळे मोजमाप अधिक अचूक आणि जलद होणार आहे. पांदन रस्त्याची वेबसाईट तयार होणार. सरकारने आणखीन एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व पांदन रस्त्याची माहिती असलेली स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात येणार आहे.
या वेबसाईटवर कोणता रस्ता कुठे आहे, त्याचे मोजमाप, बांधकामाची स्थिती, हे सर्व माहिती उपलब्ध असणार आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल आणि नागरिकांना माहिती मिळणे सोपे होईल. रस्त्याच्या रुंदीबाबत लवचिकता. काही ठिकाणी शेत रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. मात्र सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या ठिकाणी जितकी जागा उपलब्ध आहे तितक्या रुंदीचा रस्ता तयार करण्याची मुभा दिली जाईल. म्हणजे सर्वत्र एकाच मापदंडाचा आग्रह धरण्यात येणार नाही. मुख्य उद्दिष्ट हे आहे की प्रत्येक शेतकऱ्याला शेतापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता मिळावा. तर निधीची व्यवस्था. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध निधी स्रोतांचा वापर केला जाणार आहे. यामध्ये शासनाचा निधी, आमदार निधी, CSR निधी, इतर विकास योजना यांचा समावेश असू शकतो. ज्या मतदारसंघामध्ये जास्त रस्त्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी अधिक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा. जर ही योजना प्रभावीपणे राबवली गेली तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण शेतापर्यंत योग्य रस्ता उपलब्ध झाल्यास शेतीची कामे सोपी होतील, वाहतूक खर्च कमी होईल, पिके बाजारात नेणे सोपे होईल, शेतीत आधुनिक यंत्राचा वापर वाढेल. यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. तर निकष मित्रांनो, मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ता योजना ही ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरू शकते. परंतु या योजनेची खरी परिणामकारकता तिच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल. जर मोजमाप, सीमांकन आणि रस्त्याचे बांधकाम वेळेत झाले तर हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तसेच शेतीविषयक आणि शासकीय योजनांची अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या संदीप कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.